तर काल रात्री लक्ष्मण हाके यांच्या रॅली आधी मातोरी गावात दगडफेक झाली आहे। लक्ष्मण हाके भगवानगडावर दर्शनासाठी जाणार होते, त्याआधी डीजेवरून हा गोंधळ झाला। त्याच गावात सकाळी आता तणाव निवळलेला असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। तर भगवानगडावर कसलाही तणाव नाही, गडावर पोलीस बंदोबस्त सुद्धा नाहीये। दगडफेकीची घटना रात्री 9 वाजता घडली। त्यानंतर लक्ष्मण हाके पहाटे 5 वाजता त्याच रस्त्यावरून भगवानगडावर गेले आणि त्यांनी समाधीचं दर्शन घेतलं आणि पुण्याकडे ते रवाना झाले। ही कायदा आणि सुव्यवस्था पाहणाऱ्या डिपार्टमेंट याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावेल, परंतु दोन्ही बाजूच्या तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे की हे संविधान आहे, हे कायद्याचं राज्य आहे, ही लोकशाही आहे। अरे काट्यालाट्यांचा काळ गेला, आता आपण बुद्धीनं चाललं पाहिजे। आपण आता सिव्हिलायझ्ड पीपल आहोत। आता काय गावामध्ये भांडणं करून चालणार आहे का? रोज आपल्याला एकमेकाची तोंड पाहिजे आहेत। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। थेट सिद्धार्थकडे आपण जाऊयात। सिद्धार्थ, गुड मॉर्निंग। आणि भगवानगडावर झालेली जी घटना आहे, दगडफेकीची घटना, ही नेमकी कोणत्या कारणामुळे घडली? म्हणजे हा हाकेंना एक प्रकारे विरोध होता का? आणि दुसरं, आता सध्या या ठिकाणची या परिसरातली परिस्थिती कशी पाहायला मिळते? काय गावकऱ्यांकडून सुद्धा प्रतिक्रिया उमटतायत? बघा मनाली, मी मातोरी गावामध्ये उभा आहे। भगवानगडावर दगडफेकीची घटना नाही तर भगवानगडाच्या जवळपास 5 ते 7 किलोमीटर दूर असलेल्या मातोरी गावात झालेली आहे। आणि हे मातोरी गाव मनोज जरांगे पाटलांचं गाव आहे। आणि या ठिकाणी सकाळी सर्वसामान्य लोकांची सकाळ सुरू झालेली, मात्र पोलिसांचा बंदोबस्त गावामध्ये आहे आणि 2 SRPच्या प्लाटून या ठिकाणी लावलेले आहेत। आणि गावातले लोक अगदी शांतपणे बाहेर आलेले आहेत। आपण बघू शकतो गावचे लोक एकत्रितपणे या ठिकाणी उभे आहेत। आणि जो काही तणाव झाला होता तो लक्ष्मण हाके यांची रॅलीच्या वेळेस झालेला नाही, तर त्यांच्या रॅली येण्याच्या आधी म्हणजे 8-8:30 वाजता या ठिकाणी दगडफेक झाली। आणि हाके हे पहाटे 4 ते 5च्या दरम्यान याच रस्त्यावरून भगवानगडाला जाणारा रस्ता आहे आणि याच रस्त्यावर जाऊन त्यांनी त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि ते पुढचा दौरा रद्द करून थेट पुण्याला निघून गेलेले आहेत। गावच्या लोकांमध्ये शांतता आपण बघतोय, अगदी सर्वसामान्य पद्धतीने त्यांची सकाळ सुरू या ठिकाणी झालेली आहे। गावातल्या काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय नेमकं झालं होतं रात्री? काय झालं, असं कळलं की हाके सरची रॅली इकडून जाणार आहे, आपल्या मातोरी मार्गे भगवानगडला जाणार आहे। तर त्या कारणाने तिकडचे काही उत्सुक कार्यकर्ते नेण्यासाठी आले असतील, हाके साहेबांना नेण्यासाठी आले असतील, पण ते गावामध्ये आले, डीजे इथं वाजवायला चालू केला मातुरी गावामध्ये। तर गावच्या काही प्रतिष्ठित लोक म्हणले डीजे वाजवू नका, इथे रस्ता जाम केला, गाड्या भरपूर गाड्या आल्या, रस्ता जाम झालाय। तर म्हणले इथं वाजवू नका, थोडं पुढे गेले वाजा। पण ते नंतर जातीवाद शिव्या द्यायला चालू केलं, त्याच्यामुळे जास्त म्हणजे थोडं तणावाचं वातावरण झालं। पण गावच्या लोकांचं काय हात आहे? नाही, गावच्या लोकांचा काहीच हात नाही। हा समजा म्हणजे जिल्हा सोडता जिल्ह्याच्या व्यतिरिक्त लोक इथं येऊन बाहेरचे लोक होते, गावचा नव्हते, आसपासचे पण नव्हते, बाहेरचे लोक येऊन इथं उद्रेक केला। तुम्ही उपसरपंच आहात, गावात सगळी शांतता आहे? शांतता, एकदम पुरेपूर शांतता। आपण तर पाहतोच की इथं पूर्ण सुरळीत, म्हणजे आपण काल जे चालू होतं तेच आज पूर्णपदावर चालू आहे। जशाल तशी सकाळ रोज सुरू तशी सकाळ चालू। काय म्हणायचं तुम्हाला? गावातल्या लोकांमध्ये काही हे दिसत नाही मला, सगळे सामान्य? आमच्या गावात कधीच जातीवाद झाला नाही आणि होणार बी नाही। गुना गोविंदांनी नांदते सारे लोक, पण बाहेरच्या लोकांनी येऊन माथुरीत म्हणले पाटलाचं गाव पुढे रस्ता बंद झालाय असं म्हणले। आम्ही इथंच बसलेलो होतो, 1-2 पोरं म्हणले वाजू नका, जरी वाजायचं असलं सरळ सरळ वाज, एक साईडने वाजा, एक रस्ता मोकळा ठेवा। ते म्हणले जरांगी पाटील कोणते शिव्या दिले पाटलाला, पाटील आम्ही नाही ओळखीत, आमकं तमकं असं बोलायला लागले। जातीवाद एक बोलल्यामुळं लोकांचं परत म्हणले आम्ही असं करून 2-3 पोरं त्यांच्यातलेच होते, तिने गचंडलं, त्यांना पेलेले होते आणि पेनारामुळे झालं। त्यांना सुद्धा रॅलीतल्या लोकांना बी हे करायचं नव्हतं, पेराणारे दगड फेकायला सुरू झाले। त्याच्यानंतर मग आता गावात येऊन बाहेर गावचे लोक दगड मारायला लागल्यावर गावातले लोक स्वतःचं संरक्षण करायसाठी काहीतरी करणारच आहेत ना। आणि हे गोळेगाव फिळेगाव इकडच्या बाहेरच्या म्हणजे पाथर्डी तालुक्यातले लोक जास्त होते, माळेगाव पारगावचे जे लोक आहेत आमच्या ओळखीचे होते, त्यांना माहिती आहे मातुरीत आम्ही एकमेकात वागत होतो, त्याच्यामुळे ते दगड फेकले नाही, ते उलट त्यांना आवरीत होते। पण काय नुकसान झालं आजूबाजूला? पुढे गेल्यानंतर एक जारचं दुकान फोडलं, तिने हॉटेलमधले जार फोडले आणि नंतर मग ट्रॅव्हल्स आल्याच्या नंतर ट्रॅव्हल्स थांबायचे
आणि कोण मराठीचे लोक त्याच्यात उतरा खाली त्यांना मारा म्हणून 400-500 लोक इकडं थांबले, 400-500 इकडे थांबले. मातुरीच्या इकडच्या गावात नाही आले, पण तिकडे काही नाही इकडे काही थांबून जे लोक येते त्यांना उतरायचं. तर आपण पाहिलं सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी तिथल्या गावकऱ्यांशी ग्रामस्थांशी ते चर्चा करतात आणि गावामध्ये अशा प्रकारचा कुठचाही वाद नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तर बीडच्या मातोरीमधील दगडफेकीच्या घटनेचे पडसाद अन्य ठिकाणी पाहायला मिळालेत. शिंगोरी फाटा, मातोरी, तिंतरवाणी रस्त्यावर बोरगाव फाटा इथं जमावाकडून काही वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि पोलिसांच्या मध्यस्थीनं जमावाला पांगवण्यात आलं असून यामध्ये तोडफोडीमध्ये 5 ते 7 गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते.